नमस्कार मित्रांनो, त्रिकॅच क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन यांच्या डेफिनेशन पाहिल्या होत्या। त्याचप्रमाणे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि युनिफॉर्म ॲक्सेलरेशन यांच्याबद्दल सुद्धा माहिती घेतली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचे ग्राफ पाहणार आहोत। त्याचसोबत न्यूटनने सांगितलेले इक्वेशन्स ऑफ मोशन पण पाहणार आहोत आणि ते सॉल्व करून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करू। डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन आपल्यासमोर दाखवलेला आहे। ठीक आहे, अगोदर हा टेबल बघा। या टेबलमध्ये जो पहिला कॉलम आहे तो पहिला कॉलम आहे टाइमचा आणि दुसरा जो कॉलम आहे तो डिस्टन्स इन मीटरचा। ठीक आहे, यामध्ये टाइममध्ये सेकंदमध्ये दिलेला आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणजे 0 पासून स्टार्ट होत आहे आणि 60 पर्यंत टाइम दिलेला आहे। आणि यानंतर मीटर जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 0 मीटर पासून चालू होत आहे आणि 90 मीटर पर्यंत येत आहे। ठीक आहे, तर या टाइम मधला आपण टाइम ड्युरेशन पाहू। बघा 0 to 10 या दरम्यान 10 सेकंदचं टाइम ड्युरेशन आहे। 20 to 10 म्हणजे काय करावं लागेल, 20 - 10 = 10, 30 - 20 = 10, 40 - 30 = 10, 50 - 40 = 10 and 60 - 50 = 10। ठीक आहे, म्हणजेच प्रत्येक दोन स्टेशन मधला जो टाइम ड्युरेशन आहे तो 10 सेकंदचा आहे। आता यानंतर आपण डिस्टन्स पाहू। 0 पासून स्टार्ट होत आहे, 0 to 15 मधलं पहिलं ड्युरेशन 15चं आहे। नंतरचं ड्युरेशन काढण्यासाठी आपण 30 - 15 = 15 मीटर, 45 - 30 = 15 मीटर। जसं आपण पाहत गेलो फिगरच्या दरम्यान जे डिस्टन्सचा डिफरन्स येत आहे तो 15 मीटरचा आहे। म्हणजे या ठिकाणी काय होत आहे, इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे। ठीक आहे, मग आपण अगोदर डेफिनेशन घेतली। इफ एन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम देन द ऑब्जेक्ट सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन। ठीक आहे, म्हणजे जर सारख्या वेळेमध्ये जर सारखं अंतर कापलं तर ते ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो। बरोबर आहे। तर या ठिकाणी हे जे आपण फिगर घेतलेले आहे ते फिगर कशाचे आहेत, युनिफॉर्म मोशनच्या फिगर्स आहेत। ठीक आहे, आता याच्यावरून आपण काय काढणार आहोत, याचा ग्राफ काढणार आहोत। ग्राफ तुमच्या समोर दिसत आहे। जे टाइम आहे टाइम एक्स ॲक्सिस वर घेतलेले आहे आणि डिस्टन्स इन मीटर जे आहे ते आपण वाय ॲक्सिस वर घेतलेले आहे। आणि आपण हा जो ग्राफ काढलेला आहे जे तुम्हाला रेड लाईन मध्ये दिसत आहे तो बघा 10 टाइम साठी या ठिकाणी पॉइंट आलेला आहे। ठीक आहे, 20 सेकंद मध्ये डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेला आहे ते किती आहे, 30 मीटर, त्याच्यामुळे तो पॉइंट इथे आलेला आहे। याप्रमाणे जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला हा ग्राफ स्ट्रेट लाईन दिसेल। ठीक आहे, आता दुसरं खाली एक वेगळा टेबल आहे, याच्यामधलं आपण टाइम ड्युरेशन पाहू। 10 - 0 = 10, 20 - 10 = 10 म्हणजे हा टाइम ड्युरेशन इक्वल आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी 10 सेकंदचा डिफरन्स होऊन राहिला। आता या मीटर मधला डिफरन्स बघू आपण। अगोदर 15 मीटरचा आहे, त्याच्यानंतर 25 - 15 = 10। ठीक आहे, 40 - 25 = 15, 14 याप्रमाणे। म्हणजे टाइम तर इक्वल आहे पण इक्वल टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते अनइक्वल आहे। ठीक आहे, जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्याला नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणू शकतो। ठीक आहे, तर मग आता आपण ग्राफ पाहू। हा जो रेड लाईन मधला जो ग्राफ आहे तो युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे आणि हा जो ग्रीन लाईन मधला जो ग्राफ आहे तो नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे। याच्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली मित्रांनो, ती गोष्ट कोणती आहे, जर युनिफॉर्म मोशन असेल आणि तेव्हा जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल तर डिस्टन्स टाइम जो ग्राफ आहे तो डिस्टन्स टाइम ग्राफ हा लिनियर असतो, म्हणजे स्ट्रेट लाईन असतो। केव्हा, जेव्हा मोशन युनिफॉर्म असते आणि जेव्हा मोशन नॉन युनिफॉर्म असते तेव्हा डिस्टन्स टाइम ग्राफ हा लिनियर नसतो, म्हणजे नॉन लिनियर असतो। पुस्तकात दिलेलं एक एक्झाम्पल घेऊ। ए ट्रेन इज मूव्हिंग विथ ए युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर धिस युनिफॉर्म मोशन इज शोन अबाव। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रश्न विचारलेले आहे, विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. अँड सेकंड क्वेश्चन इज रिलेशन बिटवीन एरिया ऑफ क्वाड्रँगल अँड द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. ठीक आहे, मग तुम्हाला काय सांगितलं आहे की एक ट्रेन आहे जे की 60 km/h या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत आहे 5 तासासाठी आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ तुमच्या फिगर मध्ये दाखवलेला आहे। ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहे। 2 ते 4 तासाच्या दरम्यान
त्या ट्रेननी कव्हर केलेलं डिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की हा जो एरिया बनत आहे क्वाड्रँगलचा, तो क्वाड्रँगलचा एरिया आणि डिस्टन्स याच्यामध्ये काही संबंध आहे का, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता आपण त्याला एक्सप्लेन करू. मग पहिला प्रश्न काय आहे, विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजेच 2 ते 4 तासाच्या दरम्यान तुम्ही या ग्राफची मदत घेऊन डिस्टन्स कसं काय काढाल. ठीक आहे, तर मग याचं उत्तर आपण देऊ. बघा, मग आपल्याकडे डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. बरोबर आहे. मग या ग्राफचा वापर करून आपण टाइम काढू शकतो. टाइम कसा आहे, 2 to 4 च्या दरम्यान आहे, म्हणजेच 4 - 2 = 2 hours. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे टाइम मिळालेला आहे 2 hour. आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे आणि व्हेलॉसिटी ऑलरेडी दिलेली आहे. बरोबर आहे. आता सांगितलं की फॉर्म्युला काय डिस्टन्स काढण्याचा, एस इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. तर व्हेलॉसिटीच्या ठिकाणी व्हेलॉसिटी टाकू 60 किलोमीटर आणि टाइमच्या ठिकाणी 2. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्यासमोर आपल्याला उत्तर येत आहे 120 किलोमीटर. बरोबर आहे. म्हणजेच डिस्प्लेसमेंट इक्वल टू 120 किलोमीटर. याचा अर्थ झाला की त्या ट्रेननी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे 120 किलोमीटर. बरोबर आहे. आता हे झालं. दुसरा प्रश्न काय सांगत आहे, या क्वाड्रँगलचा एरिया आणि निघालेले हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मध्ये कोणतं रिलेशन आहे. ठीक आहे, ते रिलेशन बघू. तर ते रिलेशन बघण्याच्या अगोदर आपण या क्वाड्रँगलचा एरिया पाहू. तुम्हाला माहितच आहे की हा जो क्वाड्रँगल आहे तो क्वाड्रँगल रेक्टँग्युलर शेपचा आहे, त्याच्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगल तुम्हाला माहित आहे सूत्र लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे, लेंथ आपण ही घेणार आहोत, ही म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती आपण लेंथ घेणार आहोत. तर लेंथ इक्वल टू 60 आणि ब्रीथ इक्वल टू जो टाइम आहे तो ब्रीथ घेणार आहोत. ब्रीथ इक्वल टू 2. यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर मिळत आहे 120 युनिट स्क्वेअर. ठीक आहे, तर मग त्या ट्रेननी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण फॉर्म्युल्यानं काढलं तर 120 किलोमीटर निघत आहे आणि एरिया ऑफ द रेक्टँगलर जर काढलं त्याचं उत्तर सुद्धा 120 येत आहे. याचा अर्थ असा होत आहे की एरिया ऑफ क्वाड्रँगल इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन. म्हणजेच आपण या क्वाड्रँगलचा एरिया काढून ट्रेननी पार केलेलं अंतर काढू शकतो. आता सॉल्व्ह केलेलं जे प्रॉब्लेम आहे ते कशा प्रकारे सॉल्व्ह केलं हे जर बघायचं असेल तर हे बघून घ्या आणि तुम्ही ते तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, बघा व्हेलॉसिटी, याच्या अगोदर आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला होता, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. ठीक आहे, ज्या अर्थी मोशन हे लिनियर आहे त्या अर्थी डिस्प्लेसमेंट इक्वल टू डिस्टन्स, म्हणून आपण काय घेतलं व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी डिस्टन्स लिहिलं, डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. ठीक आहे, त्याच्यानंतर हे फॉर्म्युला काढला डिस्टन्सचा, डिस्टन्स इक्वल टू हे जे टाइम आहे टाइमला इकडे घेऊन गेलो म्हणजे डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे, तो व्हॅल्यू पुटअप केल्या 60 × 2, देअरफॉर डिस्टन्स कव्हर इक्वल टू 120 किलोमीटर. त्याच्यानंतर एरिया ऑफ आपण क्वाड्रँगल काढला. बरोबर आहे. तर तो जो क्वाड्रँगल दिसत होता तो रेक्टँग्युलर शेप होता, त्याच्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे, लेंथ आपण व्हेलॉसिटी घेतली होती म्हणजे ते 60 आणि ब्रीथ घेतली होती 2, मग 60 × 2 इक्वल टू 120 युनिट पर स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण बघू व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. हा टेबल आहे, या टेबलमध्ये टाइम इन सेकंड आणि व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड दिलेला आहे. बघा टाइम 0, 5, 10, 15, 20 म्हणजे कॉन्स्टंटली चेंज होत आहे. बरोबर आहे. दोन स्टेशनमध्ये जो टाइम आहे तो टाइम ड्युरेशन आहे 10 - 5 = 5. ठीक आहे, 15 - 10 = 5, 20 - 15 = 5. नंतर व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड बघू 0, 8, 16, 24, 32, 40, 48 म्हणजे या ठिकाणी जी आहे ती व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे. ठीक आहे, आपल्याला माहितच आहे, या अगोदर आपण डेफिनेशन घेतलेली आहे, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच ऍक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी टाइमनुसार व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे या ठिकाणी ऍक्सेलरेशन होत आहे. बरोबर आहे. ते आता ऍक्सेलरेशन कसं होत आहे ते बघू. बघा या ठिकाणी तर प्रत्येक टाइमच्या दरम्यान 5 सेकंदचा डिफरन्स येत आहे. ठीक आहे, म्हणजे टाइम हा इक्वल आहे. आता नंतर चेंज इन व्हेलॉसिटी बघू. 8 - 0 = 8, 16 - 8 = 8, 25 - 16 = 8 म्हणजेच हा जो ही जी व्हेलॉसिटी चेंज होत आहे ती चेंज होणारी व्हेलॉसिटी सुद्धा इक्वल आहे. बरोबर आहे. आता या दोघांवर बघा इक्वल टाइम मध्ये इक्वल व्हेलॉसिटी चेंज होत आहे. ठीक आहे, पुन्हा आपण डेफिनेशन कडे वळू.
If the change in velocity is equal in equal time interval, then it will be called uniform acceleration. बरोबर आहे. समजा जर इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असे म्हणतात. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी तेच होऊन राहिलं, इक्वल टाइम मध्ये चेंज होणारी व्हेलॉसिटी ही सुद्धा इक्वल आहे, त्याच्यामुळे हे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे. बरोबर आहे. आता या युनिफॉर्म ऍक्सेलरेशन साठी आपण हा ग्राफ काढलेला आहे. तो ग्राफ काढताना बघा, आपण टाइम जो आहे तो टाइम एक्स ऍक्सिस वर घेतलेला आहे आणि व्हेलॉसिटी ही आपण वाय ऍक्सिस वर घेतलेली आहे. ठीक आहे. तर मग प्रत्येक 5 सेकंदसाठी आपण इकडे व्हेलॉसिटी घेतलेली आहे. ठीक आहे. जर आपण हा ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला असं दिसेल की हा प्लॉट केलेला जो ग्राफ आहे तो ग्राफ हा लिनियर असेल. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा ग्राफ जो आहे तो ऍक्सेलरेशनचा ग्राफ होता आणि कोणत्या ऍक्सेलरेशनचा होता? युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा. म्हणजे या ग्राफवरून एक गोष्ट तर आपली सिद्ध होत आहे की युनिफॉर्म ऍक्सेलरेशनसाठी जो होणारा ग्राफ असतो तो ग्राफ हा स्ट्रेट लाईन किंवा लिनियर असते. कळलं एवढं? आता दुसरा प्रश्न असा आहे की जर ऍक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म असेल तर तो ग्राफ कसा असेल? ठीक आहे. जर ऍक्सेलरेशन हे जर नॉन युनिफॉर्म असेल तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा कोणत्याही शेपचा असू शकतो आणि तो डिपेंड करतो हाऊ ऍक्सेलरेशन चेंजेस विथ टाइम. कळलं का? पहा, याच्यावरून आपल्या 3 गोष्टी सिद्ध झाल्या. तिथे लिहिलेलं आहे बघा, change in velocity is equal in equal time interval, therefore it is uniform acceleration. जे की अगोदर सांगितलं होतं मी. For all uniformly accelerated motion the velocity time graph is straight line, ते सुद्धा आपलं सिद्ध झालं. आणि त्याच्यानंतर for non uniformly accelerated motion velocity time graph may have any shapes depending on how the acceleration changes with time. समजा दिलेला हा ग्राफ कारच्या व्हेलॉसिटी मध्ये होणाऱ्या चेंजेसचा जर ग्राफ असेल असं आपण मानलं तर ज्याप्रमाणे मगाशी आपण ट्रेनचं डिस्टन्स काढलं होतं त्याचप्रमाणे कारने कव्हर केलेलं डिस्टन्स आपल्याला 2 प्रकारे काढता येईल का ते बघायचं आहे. बघा, मगाशी आपण डिस्टन्स 2 प्रकारे काढलं होतं. कोणत्या 2 प्रकारे काढलं होतं? एक तर आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला काढला होता आणि दुसरं म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रँगल घेतलं होतं. यामध्ये पण आपल्याला तसंच करता येईल का ते बघू आपण. ठीक आहे. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट एस इक्वल टू व्ही इंटू टी, म्हणजे डिस्प्लेसमेंट एस इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय होत आहे? व्हेलॉसिटी ही कंटिन्युअसली चेंज होत आहे. बरोबर आहे. मगाशी जे आपण उदाहरण पाहिलं होतं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी होती. म्हणजे किती होती ती? 60 किलोमीटर पर आवर. पण या ठिकाणी व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे आणि आपल्याला कारने कव्हर केले जे डिस्टन्स आहे ते 10 to 20 सेकंडच्या दरम्यानचं काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण टाइम तर काढू शकतो. 20 - 10 इक्वल टू 10, म्हणजे टी इक्वल टू आपल्याला टी इक्वल टू 10 सेकंड मिळत आहे. बरोबर आहे. आता आपला प्रश्न आहे व्हेलॉसिटीचा. जसं मगाशी व्हेलॉसिटी होती ती व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी होती. आता या ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. ठीक आहे. ते 10 सेकंदला ती व्हेलॉसिटी होती पर सेकंड आणि 20 सेकंदला ती व्हेलॉसिटी होती 32 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे. तर मग आता आपण व्हेलॉसिटी घ्यायची कोणती? मग असा जर प्रश्न येत असेल ज्यावेळेस व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसेल त्यावेळेस त्या व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज काढायचा. बरोबर आहे. तर मग व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज कसा काढता येईल आपल्याला? ठीक आहे. जेवढ्या व्हेलॉसिटीज आहेत तेवढ्या व्हेलॉसिटीची ऍडिशन करायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हेलॉसिटीज करायची. ठीक आहे. या ठिकाणी 2 व्हेलॉसिटीज आहेत. कोणत्या? एक 16 मीटर पर सेकंड आणि दुसरी आहे 32 मीटर पर सेकंड. या दोघांची आपण ऍडिशन केली. 32 + 16 आणि नंबर ऑफ व्हेलॉसिटीज किती घेतल्या आपण? 2, म्हणजे डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. ही झालं व्हेलॉसिटी. आणि टाइम आपण घेतला होता 20 - 10 इक्वल टू 10, म्हणजे हा झाला टाइम 10. बरोबर आहे. म्हणजे या हे जे हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलेला आहे एस इक्वल टू व्ही इंटू टी. तर व्ही आपण कसा घेतलेला आहे? व्ही आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी घेतलेली आहे. 32 + 16 डिवाइड बाय 2 इंटू आणि टाइम तर आपण काढलेला आहे किती होता तो? 10. जर याला आपण सॉल्व्ह केलं बघा 2 नी आपण 10 ला डिवाइड करू म्हणजे त्याचं आन्सर किती आलं? 5. मग 32 + 16 इक्वल टू 48. 48 मल्टिप्लाइड बाय 5 इक्वल टू 240 मीटर. ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वल टू 240 मीटर. याचा अर्थ त्या कारणी 10 सेकंडमध्ये कव्हर केलेलं जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स होतं 240 मीटर. एवढं कळलं? आता एरिया ऑफ क्वाड्रँगल काढू आपण. ठीक आहे. तर एरिया ऑफ क्वाड्रँगल म्हणजे कशाचा एरिया झाला हा? बघा, ABCD हा क्वाड्रँगल आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल?
एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD. तर या क्वाड्रँगल मध्ये पुन्हा दोन फिगर लपलेले आहेत. त्या कोणत्या? हा ट्रायंगल ABE हा ट्रायंगल आणि दुसरं म्हणजे AECD हा क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. मग या संपूर्ण क्वाड्रँगलचा एरिया जर काढायचा असेल आपल्याला तर एरिया ऑफ हा रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल असं घ्यावं लागेल. ठीक आहे. मी सोडून दाखवलेलं आहे समोरच्या याच्यामध्ये. एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल AECD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE. तुम्ही फिगर पाहू शकता आता. ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल AECD बरोबर लेंथ ऑफ DC इंटू लेंथ ऑफ AD. बघा इथेच सोडून दाखवतो. ठीक आहे. हा जो रेक्टँगल आहे किंवा याला स्क्वेअर सुद्धा म्हणू शकता. जर सगळ्या बाजू जर सारख्या राहिल्या तर स्क्वेअर होईल, नाही तर मग तो लांबी रुंदी जर बागे पुढे राहिला तर रेक्टँगल होईल. ठीक आहे. याच्यामध्ये काय करू मग आपण, याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. याचा एरिया काढण्यासाठी लेंथ इंटू ब्रीथ या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल. तर समजा जर ही आपण लेंथ पकडली म्हणजे ती किती झाली 16 बरोबर आहे, आणि ब्रीथ किती झाली इथून इथपर्यंत 10, म्हणजे 10 पासून तर 20 पर्यंत म्हणजे काय 20 - 10 म्हणजे 10. ठीक आहे. हे एवढं डिस्टन्स किती झालं, हे 10चं आणि हे किती झालं 16चं. म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू 16 इंटू 10 बरोबर आहे. हा एरिया झाला म्हणजे किती झाला तो 160. नंतर याचा एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ABE इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट बरोबर आहे. इथे मागे सोडून दाखवलेलं आहे. हे जे काढलं आपण 16 इंटू 10 प्लस. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस आपण 10 घेतला इंटू हाईट 16 घेतली. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला किती मिळत आहे ते 160 प्लस 80 इक्वल टू 240 युनिट स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजेच पुन्हा एकदा प्रूव्ह झालं की एरिया ऑफ क्वाड्रँगल जो असतो तो तुमचा त्या व्हेकलने कव्हर केलेला डिस्टन्स दाखवते. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स दोन प्रकारे काढता येते. एक तर फॉर्म्युलाने काढता येते, नाही तर मग एरिया ऑफ क्वाड्रँगलने काढता येते. चला तर मग आपण इक्वेशन्स ऑफ मोशन बाय युजिंग ग्राफ घेऊ. ठीक आहे. तर न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतीविषयक 3 समीकरणाचा संच मांडला. एका रेषेत गतिमान वस्तूचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड टाइम यामधील जो संबंध आहे तो संबंध या इक्वेशनमध्ये मांडला त्यांनी. ठीक आहे. तर समजा एक वस्तू आहे ज्याची की इनिशियल व्हेलॉसिटी u आहे आणि तो t या टाइमच्या नंतर v ही व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशनमुळे धारण करतो. ठीक आहे. तर या दरम्यान तो डिस्प्लेसमेंट s एवढं अंतर पार करेल. तर आता आपण न्यूटनने मांडलेले 3 समीकरणाचा अभ्यास करू. ठीक आहे. त्यातलं पहिले जे समीकरण आहे ते असं आहे v इक्वल टू u प्लस at. ठीक आहे. सेकंड इक्वेशन आहे s इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस टॉइस as. ठीक आहे. तर पहिलं जे इक्वेशन आहे जे की v इक्वल टू u प्लस at, तर हे इक्वेशन व्हेलॉसिटी अँड टाइम यांचं रिलेशन सांगतं. दुसरं जे इक्वेशन आहे s इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर, हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांचं रिलेशन सांगतं. आणि थर्ड इक्वेशन जे आहे ते v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस टॉइस as हे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट यामधलं रिलेशन सांगतं. तर कोणत्या इक्वेशनचं रिलेशन कशाशी आहे हे तुम्ही बिलकुल पाठ करून ठेवा. तुम्हाला समोर इक्वेशनच्या आधारावर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला कोणते इक्वेशन कशाचं रिलेशन सांगते ते लक्षात ठेवणं खूप आवश्यक राहील. ठीक आहे. तर मी काय सांगितलं, पहिलं जे इक्वेशन आहे v इक्वल टू u प्लस at हे व्हेलॉसिटी अँड टाइम याच्यामधलं रिलेशन सांगतं. सेकंड इक्वेशन जे आहे s इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर हे डिस्प्लेसमेंट आणि टाइम यामधलं रिलेशन सांगतं. तर थर्ड रिलेशन आहे v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस टॉइस as हे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट यामधलं रिलेशन सांगतं. त्याच्यासमोर हा जो ग्राफ आहे तो टाइम सोबत बदलणाऱ्या व्हेलॉसिटीचा ग्राफ आहे. ठीक आहे. यामध्ये एक ऑब्जेक्ट d या पॉइंट पासून स्टार्ट होतो ज्याची की इनिशियल व्हेलॉसिटी u आहे. काही वेळाच्या नंतर ही व्हेलॉसिटी टाइम सोबत इन्क्रीज होत जाईल आणि फायनली ती b या पॉइंटवर येऊन रीच होईल. तर b या पॉइंटवर आल्याच्या नंतर ती व्हेलॉसिटी बनत आहे v. म्हटलं तर इनिशियल व्हेलॉसिटी u आणि फायनल व्हेलॉसिटी v. ठीक आहे. तर
या ग्राफचा वापर करून आपण इक्वेशन ऑफ मोशन सॉल्व करू. ठीक आहे, तर पहिले इक्वेशन घेऊ आपण. या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी u इक्वल टू ओ डी. ठीक आहे, नंतर फायनल व्हेलॉसिटी v इक्वल टू ओ सी. दिसतंय. नंतर फायनल व्हेलॉसिटी v इक्वल टू ओ सी. ओ सी. ठीक आहे. टाइम t इक्वल टू, फिगर पहा काय, हा जो टाइम t आहे तो t इक्वल टू ओ ई. t इक्वल टू ओ ई. आता आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहित आहे. कसा फॉर्म्युला आहे तो? ऍक्सेलरेशन a इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. ठीक आहे, म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी म्हटलं तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. तर आपण फायनल व्हेलॉसिटीसाठी v घेतला आणि इनिशियल व्हेलॉसिटीसाठी u घेतला, म्हणून v मायनस u डिवाइडेड बाय टाइमसाठी आपण t घेतला होता t. ठीक आहे, देअरफॉर a इक्वल टू v मायनस u डिवाइडेड बाय t. आलं एवढं. आता v म्हटलं तर कोणतं डिस्टन्स झालं ते OC, म्हणून आपण OC मायनस u म्हटलं तर OD मायनस OD डिवाइडेड बाय टाइमसाठी आपण OE न घेता आपण सरसर टीच ठेवू. ठीक आहे, मग इक्वल टू, आता बघा OC मायनस OD फिगरकडे पाहू आपण. OC म्हटलं तर एवढं डिस्टन्स, OD म्हटलं तर एवढा डिस्टन्स, मग शिल्लक काय राहिलं? एवढ्या डिस्टन्स मधून समजा जर एवढं डिस्टन्स जर मायनस केलं तर काय राहिलं आपल्याकडे? एवढं डिस्टन्स राहिलं, म्हणजे CD राहिलं. तर OC मायनस OD इक्वल टू CD डिवाइडेड बाय T. देअरफॉर A इक्वल टू CD बाय T. देअरफॉर CD इक्वल टू A इंटू T. ठीक आहे, या इक्वेशनला आपण नंबर 1 देऊ. आता फिगरकडे पहा. ठीक आहे, आपण एक काम करू, या y ऍक्सिसला पॅरलल लाईन आपण BE काढू. ठीक आहे, आणि x ऍक्सिसला पॅरलल लाईन आपण DA काढू. ठीक आहे, आता ही लाईन आणि ही लाईन पॅरलल काढल्याच्या नंतर आपल्या समोर हा एक पॅरललोग्राम तयार होईल. ठीक आहे, म्हणजे कोणता? BCOE. हा पॅरललोग्राम तयार झाला. तर तुम्हाला माहितच आहे की पॅरललोग्रामच्या समोरासमोरच्या साइड्स इक्वल राहतात. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहतो म्हटलं तर BE एवढा डिस्टन्स इक्वल टू CO एवढा डिस्टन्स होईल. म्हणजेच काय होईल? उलट घेऊ आपण, OC इक्वल टू BE. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा पॉईंट पहा आणि हा पॉईंट पहा. याच्यामधून जी लाईन काढली आपण, म्हणजेच लाईन AD जे काढली, ती लाईन AD मुळे ह्या दोन लाईन्स ज्या आहे किंवा दोन सेगमेंट्स आहेत ते दोन सेगमेंट्स विभागले गेले. म्हणून यांचा जो रेशो आहे तो रेशो सुद्धा सेम राहील. म्हणजेच BA इज टू AE इक्वल टू CD इज टू OD. ठीक आहे, म्हटलं सरळ सरळ काय आहे, ही लाईन इक्वल टू ही लाईन आहे, त्याच्यामुळं हे डिस्टन्स इक्वल टू हे डिस्टन्स होईल, त्याचप्रमाणे हे डिस्टन्स इक्वल टू हे डिस्टन्स होईल. ठीक आहे, तर आता इकडे पहा, अगोदरच आपण घेतलं होतं OC इक्वल टू V, OD इक्वल टू U आणि O इक्वल टू T. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुटअप करू. OC इक्वल टू काय होत आहे? तो OC इक्वल टू V होत आहे, म्हणून V च्या ठिकाणी V टाकलं. OD इक्वल टू U आणि CD ला जसंच्या तसंच ठेवू. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू. OC
तुम्हाला माहितीच आहे, ओसी इक्वल टू अगोदरचा आपण व्ही घेतला होता. मग व्हॅल्यू पुट अप केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं, व्ही इक्वल टू यू प्लस सीडी. ठीक आहे, तर याच्या अगोदरच आपण पहिल्या इक्वेशन मध्ये सीडी ची व्हॅल्यू काढली होती. सीडी ची व्हॅल्यू किती होती, ती 80. सीडी इक्वल टू 80 हे अगोदरच काढलेलं आहे आपण, म्हणून आपण पुन्हा हे करू, व्ही इक्वल टू यू प्लस सीडी म्हणजेच काय होईल, 80. ठीक, मग हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ. आता आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन घेऊ, जे की डिस्प्लेसमेंट आणि टाइम यामधील संबंध दाखवते. ठीक आहे, तर आता फिगर पहा. याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की ग्राफ मधल्या क्वाड्रँगलचं जर आपण एरिया काढला तर तो एरिया आपल्याला डिस्टन्स दाखवते. ठीक आहे, मग आपल्याला ज्या अर्थी डिस्प्लेसमेंट आणि टाइम यामध्ये संबंध दाखवायचा आहे, तेव्हा आपल्याला याचं काय करावं लागेल, डिस्प्लेसमेंट करावं लागेल, जे की आपण अगोदरच्या एका याच्यामध्ये काढलेलं आहे. ठीक आहे, तर मग त्याच ग्राफिकल मेथडनं आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू. बघा, जसं मगाशी सांगितलं होतं की हे जे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया ऑफ धिस क्वाड्रँगल. ठीक आहे, देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB हा क्वाड्रँगल असा होता असा. ठीक आहे, तर मग काय होईल, एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल DAEO प्लस एरिया ऑफ ट्रँगल ABD असं घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना, याच्या अगोदर आपण गणित घेतलेलं आहे. देअरफॉर डिस्प्लेसमेंट S इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. ठीक आहे, तर एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB मध्ये दोन फिगर आहेत, ते कोणते, एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस एरिया ऑफ ट्रँगल ABD. तर रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रीथ. तर या ठिकाणी ही लेंथ घेऊ आणि ही ब्रीथ घेऊ. ठीक आहे, म्हणजे लेंथ काय होईल, OE मल्टिप्लाइड बाय OD इक्वल टू OE मल्टिप्लाइड बाय OD. ठीक आहे, हा झाला एरिया ऑफ रेक्टँगल प्लस, आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगलची आपण हा जर बेस पकडला तर हा बेस काय होईल, AD बेस होईल. ठीक आहे, आणि ही हाईट होईल. तर मग आपण काय करू, हाफ ऑफ AD इंटू AB. आता या फिगर मध्ये पहा, OE इक्वल टू T अँड OD इक्वल टू U. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करू, OE इक्वल टू T मल्टिप्लाइड बाय OD इक्वल टू U. ठीक आहे, प्लस हाफ ऑफ, पुन्हा एकदा फिगर पहा, AD is once again time and AB इक्वल टू UV. पॅरलल आहे ते एकमेकांसमोर. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करू, तर AD इक्वल टू T अँड AB दिसत आहे, AB इक्वल टू CD. हा, तर AB इक्वल टू CD इंटू CD. पुन्हा आता TU च्या ऐवजी आपण UT घेऊ, प्लस हाफ ऑफ T, आणि अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं जे पहिल्या इक्वेशन मध्ये केलं होतं, CD इक्वल टू 80. मग पुन्हा याला सॉल्व करू आपण, UT प्लस हाफ ऑफ A आणि T मल्टिप्लाइड बाय T म्हणजे T चा स्क्वेअर. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी S घेतला होता आपण, S इक्वल टू, तर S इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे, आता आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन घेऊ, जे की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचा संबंध दाखवते. जसं आत्ताच डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय केलं होतं, या क्वाड्रँगलचा एरिया काढला होता, क्वाड्रँगलचा एरिया इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर आता त्याच
फिगरवरून आपण या क्वाड्रँगलचा एरिया काढणार आहोत, पण त्या क्वाड्रँगलचा एरिया काढण्याची पद्धत दुसरी आहे. म्हणजे आपण क्वाड्रँगलचा एरिया जो काढत आहोत तो वेगळ्या फॉर्म्युलाने काढणार आहोत. बघा, हा जो क्वाड्रँगल दिसताय तो क्वाड्रँगल एक प्रकारचा ट्रॅपेझियम आहे. या ट्रॅपेझियम मध्ये पॅरलल साइड्स कोणत्या आहेत? बीई पॅरलल टू ओडी. ठीक आहे. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणतं होईल? एक ते ओई होईल किंवा तुमचं एडी होईल. दोनपैकी कोणतेही एक डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर मग आता आपण इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू पुटअप करून टाकू. इक्वल टू हाफ इंटू बी प्लस ओडी मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स ओ ई. ठीक आहे. इक्वल टू एवढं झालं. आता जसं आपण बीई घेतलं तर बीई म्हणजेच तुमचं ओसी झालं, एकमेकांसमोर पॅरलल आहे म्हणून. ठीक आहे. तर ओसी म्हटलं तर काय झालं तुमचं व्ही म्हटलं, म्हणून बीई इक्वल टू आपण व्ही घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता बीईच्या ऐवजी आपण व्ही टाकणार आहोत. त्याच्यानंतर ओई, ओई म्हटलं तर काय झालं तुमचं टी, आणि ओडी म्हटलं तर यू. ठीक आहे. ओडी इक्वल टू यू, बीई म्हटलं तर व्ही, आणि ओई इक्वल टू टी. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम यस इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करून टाकू आपण आता. ठीक आहे. आपल्यासमोर कोणतं इक्वेशन होतं? हाफ इंटू बीई प्लस ओडी इंटू ओई इक्वल टू हाफ इंटू बी म्हटलं तर व्ही प्लस ओडी म्हटलं तर यू इंटू ओई म्हटलं तर टी. मग इक्वेशन पुन्हा सॉल्व करू. हाफ ऑफ व्ही प्लस यू इंटू टी यस इक्वल टू. ठीक आहे. आता आपला हा जो टी आहे, टीला आपल्याला बदलावं लागेल. तर आपल्यासमोर अगोदर एक इक्वेशन होतं ॲक्सेलरेशनचं, ए इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. सिन्स घेतलं हे. ठीक आहे. तर मग आपल्याला टी काढायचं आहे. हां, तर टी इक्वल टू, हे बघा टी इकडे जाईल, ए इकडे येईल. टी इक्वल टू व्ही मायनस यू बाय ए. दिगली आपली टीची व्हॅल्यू. मग ही जी टीची दिगलेली व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये आपण पुटअप करू. देअरफॉर यस इक्वल टू हाफ ऑफ व्ही प्लस यू इंटू टीच्या ऐवजी आपण व्ही मायनस यू बाय ए टाकणार आहोत. व्ही मायनस यू बाय ए. ठीक आहे. इक्वल टू व्ही प्लस यू, आपण यू प्लस व्ही म्हटलं तरी चालेल आता, इंटू व्ही मायनस यू डिवायडेड बाय 2a. ठीक आहे. मग इक्वल टू, आता बघा हे कसं सॉल्व केलं सांगतो तुम्हाला. हे जे आहे व्ही प्लस यू अँड व्ही मायनस यू हे न्यूमरेटरमध्ये आहे आणि 2 अँड ए हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. त्याच्यामुळे न्यूमरेटरमध्ये हे मल्टिप्लिकेशन घेतलं आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण 2a घेतलं. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी तोच फॉर्म्युला लागेल. व्ही प्लस यू मल्टिप्लाइड बाय व्ही मायनस यू म्हटलं काय होईल? व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. देअरफॉर यस इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर बाय 2a. देअरफॉर 2as असं मल्टिप्लिकेशन केलं इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. After solving, we will get v square equal to u square plus twice as. This is the third equation of motion. व्हिडिओ बराच लांब होत असल्याच्यामुळे आज मी इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि इक्वेशन ऑफ मोशन बद्दल असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स डिस्कस करू. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल जरूर फीडबॅक द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
तर भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.